मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरातील पाणी समस्या सोडवण्यासाठी 248 कोटींचं कंत्राट, महापालिकेकडून टेंडर प्रक्रिया सुरू. पुणे मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ होणार, प्रवाशांसाठी दर 7 मिनिटाला मेट्रो हजर राहणार. मीरा रोडमध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 5 बांगलादेशी महिलांना अटक, नयानगर पोलीस ठाण्यात 3 आणि मीरा रोड पोलीस ठाण्यात 2 जणींविरोधात गुन्हा दाखल. गोंदियातील ग्रामसेवकाला नागरिकांकडून चांगला चोप, दारूच्या नशेत महिलेचा हात पकडण्याच्या प्रयत्नानंतर लोकांनी चोपलं. गावच्या चौकातील खांबाला बांधून ठेवल्याचा व्हिडिओ समोर. निजामशासित गावांमधील कुणबी नोंदी शोधण्यासाठी समिती हैदराबादला जाणार. या समितीत उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असणार. भुसावळ तहसील कार्यालयासमोरच खड्डे, तहसील कार्यालयात येणाऱ्यांची मोठी गैरसोय, प्रशासनाचेही सपशेल दुर्लक्ष. बुलढाण्यात पूर्णा नदीच्या पात्रामध्ये एक युवक गेला वाहून, शोधकार्यानंतर कालवडजवळ तरुणाचा मृतदेह सापडला. बोदवड तहसील कार्यालयासमोरच शरद पवार गटाच्या कार्यकर्त्या आणि प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंचं लाक्षणिक उपोषण, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी. आणि रावेर तालुक्यातील भाविकांनी काढली कावड यात्रा, यात्रेत जवळपास 5,000 जणांचा सहभाग, महिला आणि मुलांची संख्या देखील लक्षणीय.